VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आलीये गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 38. बोटिंगसाठी केतन नीरव सोबत आलेला. कियारा सुद्धा त्याच्याच सोबत जायला निघालेली, पण मध्येच ऑफिसमधल्या लेडीज ग्रुप बोटिंगसाठी निघालेला. तिला त्यात बसावं लागलं. अर्थात असं काही झाल्याने तिचा मूड चांगलाच गेलेला. इकडे दुसरी बोट जेंट्ससाठी तयार होत होती. केतन आणि नीरव त्यात बसले आणि ते बोटिंगसाठी निघाले. केतनने बोटमध्ये बसल्यावर नीरव सोबत काही सेल्फीज घेतले आणि ते मनोरम दृश्य मस्त एन्जॉय करत होता. त्यातलेच काही सेल्फी त्याने व्हॉट्सअप स्टेटसला लावले. त्याने कियारासोबत काढलेले फोटो जाणीवपूर्वक लावलेच नव्हते. तसं करणंही त्याला योग्य वाटत नव्हतं. बोटिंगचा राऊंड चालला होता आणि केतन आणि नीरव ज्या बोटीमध्ये होते त्याच बोटीला कियाराची बोट जवळून क्रॉस झाली. त्यावेळी कियारा त्याला खुणावून त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होती, पण केतनने तिला ओझरतच पाहून दुर्लक्ष केलं, कारण त्या बोटीमध्ये तिच्यासोबत आणखी मुली होत्या. तो शक्यतो मुलींपासून दूर राहायचा. मग त्यांच्याकडे पाहत राहणं दूरचीच गोष्ट असायची. कियारा त्याच्यासोबत काम करते म्हणून फक्त तो तिच्यासोबत बोलू लागलेला. सुरुवातीला तिचं एकदम बिनधास्त राहणं त्याच्या मनाला भुरळ पाडून गेलेलं आणि तिच्याशी झालेली त्याची ओळख कधी मैत्रीत बदलली हे त्यालाच समजलं नव्हतं. पर्णीने योग्य वेळी त्याच्याकडे लक्ष दिलं नसतं तर तो नक्कीच भरकटला असता. पण आता एक बायको म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊ लागलेली पर्णी आता त्याच्या आयुष्यात अगदी महत्त्वाची बनू लागलेली. इतक्या प्रेमळ, सुस्वभावी आणि पतिव्रता बायकोला फसवण्याचा विचार तर तो अजिबातच करू शकत नव्हता. सडनली एक जबाबदारीची जाणीव आलेली त्याच्यात, अर्थात जी पर्णीनेच त्याच्यात जागवलेली. कियाराने मात्र डोक्यावर हात मारला. किती लाजाळू आहे हा, माझा फोटो काढायला सांगायचं होतं. अरे यार, हा केतन पण ना, काय इतका वेगळा आहे हा इतर मुलांपेक्षा, बघतही नाही माझ्याकडे. आणि ती पर्णी ऑफिसमध्ये येऊन गेल्यापासून तर नाहीच, उगाच नाही मला आवडत आहे तो आणि म्हणून मला हवाय तो. काय लक्ष कुठे तुझं? अरे पाहिलं नाहीस का, ती तुला बोलावत होती. नीरव कोपऱ्याने डिवचत त्याला कानात म्हणाला. पाहिलं रे, जाऊ दे, केतन उडवाउडवीचं उत्तर देत म्हणाला. ओ हो, चक्क जाऊ दे म्हणत आहेस काय रे? मला सांग, किती पुढं गेलंय तुमचं रिलेशन? नाही म्हणजे हल्ली सारखा तिच्यासोबत असतोस. मी तिच्यासोबत असतो का नीरव? का ती माझ्यासोबत असते? केतन चिडला. अरे सॉरी, म्हणजे ती तुझ्यासोबत चिकटलेली असते रे, तेच ते काही का असे ना, असते ना. अरे ती माझी कलिग आहे, विसरतोस का? मला तिच्यासोबत काम करावं लागतं म्हणून ती सोबत असते. तू उगाच नको तिथे हवा नको देऊस यार नीरव. केतनला तर रागच येऊ लागलेला. तेच रे, पण मग म्हणजे तुला आवडते ना तिचं हे सोबत असणं, हे महत्वाचं आहे. ओ शट अप नीरव, असं काही नाही आहे यार आमच्यात. शी इज जस्ट कलिग फ्रेंड, नॉट रॅदर दॅन दिस. आर यू सिरियस? का रे, म्हणजे काही झालंय का तुमच्यात? सडनली असं का बोलत आहेस? का मगाचं भांडण? अरे सचिनचं कुठं मनावर घेतोस? नीरव, माझं लग्न झालंय, तू प्लीज नको ते भरवू नकोस. रोज घरी माझी बायको वाट पाहत असते, जी माझ्यासाठी तिचं घर सोडून आलीये. तिला मी नाही फसवू शकत, नेवर. इवन तसा विचारही नाही करू शकत. तसंही माणसाचं मन भरकटायला एक मोहाचा क्षण पुरेसा असतो, पण मित्र चांगले हवेत. चुकत आहे तर तू चुकतो आहेस हे सांगणारे. अरे काय बोलतो आहेस? मला बोलतो आहेस का हे तू? ही सगळी फिलॉसॉफी का झाडू लागलायस अचानक? सोड, तुला नाही कळणार. एव्हाना त्यांची बोट किनाऱ्यावर पोहोचली होती. केतन मात्र उठण्याच्या तयारीत होता. नीरवला मात्र केतनचं बोलणं आत्ता डोक्यावरून जात होतं. केतन एव्हाना बोटीतून खाली उतरलेला. नीरव त्याच्या पाठोपाठ उतरला आणि पुन्हा केतनकडे आला. केतन, तुझं काही नसेल तर माझं जुळवून दे ना तिच्यासोबत. हो,
मग जा ना, जा बोल तिला, मला का मध्ये घेतो आहेस, म्हणत केतन हसून त्याचा वेग वाढवत पुढे निघून आला. एका ठिकाणी खूप सारे गेम्स होते. ते सगळे गेम्स एन्जॉय करत होता केतन आणि एवढ्या गर्दीत बहुतेक कियारा आणि त्यांची चुकामुक झालेली तिला तो सापडतच नव्हता. अंधार होऊ लागला तेव्हा कुठं ते त्यांच्या रूमवर जायला निघाले. तिथेही बाहेर एका ठिकाणी बोनफायरची व्यवस्था केली होती, जिथे बसण्यासाठी अरेंजमेंटही होती. आकर्षक लाइटिंग वगैरे केलं होतं. हळूहळू सगळेच तिथे जमू लागलेले. बॅकग्राऊंडला म्युझिकही चालू होतंच, त्यामुळे त्या सांजेला आणखीनच रंगत आलेली. आणि अशा वेळेला केतनला पर्णीची आठवण येणार नाही हे कसं शक्य होतं. असा क्षण एकदा तरी तिच्यासोबत जगायला यायला हवा असं त्याला क्षणभर वाटून गेलं. आज पर्णी असायला हवी होती इथं. त्याला तिची आठवण तीव्रतेने जाणवली तेव्हाच काहीतरी त्याच्या मनात आलं. हो, आता तिच्याकडे फोन चांगला आहे. हो, तिला व्हिडिओ कॉलच करतो. येस, स्वतःशीच म्हणत तो जरा बाजूला आला आणि त्याने तिला व्हिडिओ कॉल लावला. यार, आता तिने व्हिडिओ कॉल उचलायला हवा म्हणत थोडा साशंक होत त्याने तिला व्हिडिओ कॉल लावला आणि त्याच्या बोटांची आपोआपच अस्वस्थपणे चळवळ सुरू झालेली ती फोन उचलेपर्यंत. पर्णी आता किचनमध्ये आलेली. तिची रात्रीच्या जेवणाची तयारी चाललेली. मोबाईल फ्रीजवर ठेवलेला आणि भाजीची तयारी चाललेली इतक्यात फोन वाजू लागला. ती मोबाईल जवळ आली, पाहते तर केतन चक्क व्हिडिओ कॉल करत आहेत. पाहून तिनं क्षणाचाही विलंब न करता तो खुश होऊन उचलला. केतनचा हसरा चेहरा तिच्या दृष्टीस पडला. काय करत आहेस, त्याने विचारलं. तसं तिने किचन कट्ट्यावर चाललेली तयारी त्याला दाखवली. मी हे काय, रात्रीच्या जेवणाची तयारी, पण चक्क व्हिडिओ कॉल केले तुम्ही. इकडे खूप ऑसम आहे यार. पर्णी, तुला काही दाखवायचं होतं. इकडे बघ ना, कसलं मस्त वाटतंय. वेट हा, म्हणत त्याने मोबाईलचा बॅक कॅमेरा चालू केला आणि पश्चिमेला क्षितिजावर पसरलेली किंचितशी लाली जी अंधारामुळे अगदी थोडी राहिलेली दिसत होती ती दाखवत त्याने कॅमेरा फिरवला. ते बोनफायर, सिटिंग अरेंजमेंट आणि लाइटिंग आणि तिथे एन्जॉय करणारे आनंदी चेहरे सगळेच कॅप्चर करत तिला दाखवलं आणि त्यानंतर कॅमेरा स्वतःकडे वळवला. कसं वाटलं हे सगळं? मस्त आहे ना? मस्त आहे हो केतन, एन्जॉय. आय मिस्ड यू यार पर्णी, तू का नाही आहेस? तू तिला एकटक पाहत पटकन म्हणाला आणि तिला ते ऐकायलाही आलं, कारण तो अगदी बाजूला येऊन बोलत होता. तिच्या चेहऱ्यावर भलतंच स्मित आलेलं त्याच्या बोलण्यात झालेला बदल तिलाही जाणवला. नेक्स्ट टाइम जाऊया ना, त्यात काय एवढं, ती हसत म्हणाली, कारण त्याने स्वतःहून एवढा तिला व्हिडिओ कॉल केलेला आणि तिच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी होती. चल आता तुला रूम दाखवतो आमची, म्हणत तो रूमकडे निघाला. ते तिच्याशी बोलतच तीही उत्सुकतेने पाहत होती. तिला आत जाऊन त्याने रूम दाखवली आणि मग पुन्हा बाहेर आला. रूमच्या बाहेर तिथेच थांबून तो तिच्याशी बोलत राहिला होता. मिस यू यार पर्णी, तिला किस प्लॉट करत तो म्हणाला. थांबून तो क्षणभर तिला पाहत राहिलेला. ती मात्र त्याला असं पाहून ब्लश करू लागलेली. तिनं खाली नजर झुकवली आणि नर्वसनेसमध्ये केस कानामागे घेतले. तो मात्र तिची ही अदा पाहून घायाळ होत होता. आता दोघात आलेली ती थोडीशी ही दुरी त्याला तिच्याकडे आणखी खेचू लागलेली. केतन, मला जेवणाचं पाहायचंय. हो, ठेवू का, तिने घाबरत विचारलं, कारण आता आई सुद्धा आत किचनमध्ये आलेल्या. काय यार, थांब ना, ठेवणारच आहे मी, एकच मिनिट. तो तिथेच कठड्यावर बसत फोन समोर पकडून होता आणि एवढ्या कियारा कुठून तरी तिथे टपकली. तिला वाटलेलं तो सेल्फीज घेतोय. ती आली आणि येताच केतनच्या खांद्यावर हात ठेवला आणि मी पण. हा केतन, काय यार, कुठे होतास इतका वेळ, किती शोधलं मी तुला, म्हणत सेल्फीसाठी पोज दिली. समोर त्याने पकडलेल्या मोबाईल समोर तोंड घातलेलं, पण समोर पर्णीला पाहून तिची चूक तिला कळाली. ओह सॉरी, मला वाटलं की तू सेल्फी घेतोयस. तिने त्याच्या खांद्यावर ठेवलेला हात झटकन बाजूला केला आणि केतनकडे पाहिलं, पण केतनचा चेहरा मात्र आता रागाने लाल झालेला. दातावर दात घट्ट करत ती तशीच मागे न पाहता तिच्या रूममध्ये निघून गेली.
पण इकडे असं झाल्यावर मात्र पर्णीचा चेहरा पाहण्यासारखा झालेला. केतनचं तिच्याकडे लक्ष आलं आणि पाहतो तर तिच्याही चेहऱ्यावर रागाचे भाव आलेले. हे पर्णी, सॉरी, ठेवते मी केतन, मला काम आहे म्हणत तिनं डायरेक्ट व्हिडिओ कॉल कट करून टाकला. त्याचं बोललेलं सॉरी तिनं स्वीकारलेलंच नव्हतं आणि केतनने घट्ट डोळे मिटले. अस्वस्थतेत आपोआप केसात हात गेला. मनात क्षणभर कियाराचा प्रचंड राग आलेला, पण आता ती बोलायला समोर नव्हती, नाहीतर तिचं काही खरं नव्हतं. हाताची मूठ आवळत त्याने कसा बसा राग कंट्रोल करत मोबाईल खिशात ठेवला. झोपण्याआधी पर्णीला पुन्हा एकदा कॉल करता येईल असा विचार करत बोनफायर लावलेली तिथं आला, जिथे आता सगळेच एन्जॉय करत होते. आजचा पार्ट इथंच संपलाय. कियाराने गोंधळ घालून ठेवलाय पुन्हा एकदा. पर्णीशी बोलत असलेल्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट येऊन उभी राहिली. बघूया आता पर्णी केतनवर किती चिडते आणि केतन तिला कसं मनवतोय. त्यासाठी ऐकत राहा गुंतन्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.